उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। वरळीमधील पारसी स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार होणार आहेत। महाराष्ट्र सरकारकडून 1 दिवसाचा दुखवटा पाळण्यात येतोय। उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। टाटा या नाममुद्रेच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगामध्ये नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय प्रतलावर उमटवणारे द्रष्टे उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये वृद्धापकाळामुळे निधन झालं। ते 86 वर्षाचे होते। रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते। आपल्या प्रकृतीला धोका नसल्याचं त्यांनी समाज माध्यमांमध्ये जाहीर केलं होतं। मात्र बुधवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांची रात्री उशिरा प्राणज्योत मालवली। 1991 मध्ये टाटा उद्योग समूहाचे ते अध्यक्ष झाले। त्यांनी JRD टाटा यांच्याकडून ही सूत्र स्वीकारली आणि या समूहाला सामाजिक भानाबरोबरच आधुनिक उद्यमशीलतेचा साज त्यांनी चढवला। टेटले, जॅगवॉर, लँड रोव्हर आणि कोरस या आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील रतन टाटा यांनी अधिग्रहित केल्या। असं हे एक द्रष्ट नेतृत्व आज आपल्यातून गेलेलं आहे। एक अजात शत्रू असं नेतृत्व आणि नेहमी विनम्र असणारे रतन टाटा हे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या जाण्याने भारताच्या उद्योग जगताची अपरिमित अशी हानी झालेली आहे। उद्योगपती कसा असावा याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे आणि येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनकाळामध्ये केलेलं आहे। त्यांच्या प्रत्येक गोष्टीमधून त्यांनी ते उदाहरण दाखवून दिलेलं आहे। श्रीमंतीचा कोणताही बडेजाव न आणता एक साधारण आयुष्य कसं जगावं हे प्रत्येक भारतीयांना शिकवण्याचं काम रतन टाटा यांनी केलं। उद्योग जगतामध्ये त्यांनी केलेली कामगिरी ही अतुलनीय आहे। भारताचं नाव उद्योग क्षेत्रामध्ये उंचावण्याचं काम हे रतन टाटा यांनी केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचं नाव नेऊन ठेवलंय आणि असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे रतन टाटा यांचा उल्लेख केला जात नाहीये। मिठापासून ते विमानापर्यंत या सगळ्याच क्षेत्रामध्ये रतन टाटा यांनी आपली छाप उमटवलेली आहे आणि साधं सरळ जीवनमान जगणारं असं हे नेतृत्व, असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामधून गेलंय आणि प्रत्येक भारतीयाच्या मनाला ही दुःख देणारी अशी बाब आहे। रतन टाटा हे केवळ उद्योग समूहापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील अतुलनीय कामगिरी केली। आपण मगासपासून जे ऐकत आहोत, ताज हॉटेल 26/11चा हल्ला झाल्यानंतर ताज हॉटेलला झालेली अपरिमित हानी, त्यांनी पुन्हा एकदा त्या हॉटेलला नवं रूप प्रदान केलं। आपण जसं मगाशी योगेश जोशी यांच्याकडून ऐकलं, तिथल्या खांबांना सोन्याचा मुलामा त्यांनी चढवला। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। डॅरिल, पार्थिव हे आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे, अधिकची माहिती। रतन टाटा यांचा पार्थिव जे आहे ते NCPA या ठिकाणी बोला। रतन टाटा यांचे पार्थिव जे आहे ते NCPA येथे आता ठेवण्यात आलेले आहे। आपण पाहिलं तर शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहे। अंत्यदर्शन घेण्यासाठी ते आले आहेत।
त्याचसोबत जर आपण पाहिलं तर टाटा समूहाचे अनेक जे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता की अंत्यदर्शनासाठी NCPA या ठिकाणी गर्दी आहे आणि नेते असतील, दिग्गज नेते असतील किंवा अभिनेते असतील किंवा क्रिकेटपटू असतील, अनेक जे मोठे दिग्गज नेते VIP आहेत ते या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत. अगदी काही थोड्या वेळातच राज ठाकरे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी NCPA इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. टाटा समूहाचे जेवढे कर्मचारी जे टाटासाठी काम करतात ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहू शकतो. जान्हवी. जी, डॅरिल, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. यानंतर अंत्ययात्रा ही निघणार आहे. ही अंत्ययात्रा जी आहे त्याचा मार्ग कुठून असणार आहे, कुठून कुठपर्यंत, वरळी स्मशानभूमीपर्यंत, अर्थात कोणत्या मार्गाने ही अंत्ययात्रा जाणार आहे आणि त्यावेळेचा बंदोबस्त कसा ठेवण्यात आलेला आहे? जान्हवी, अंत्ययात्रेसाठी आपण पाहिला तर दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीसचा फौजफाटा जो आहे तो संपूर्ण नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, वरळी या परिसरात तैनात करण्यात आला आहे. NCPA नरिमन पॉईंट या ठिकाणाहून थेट मरीन ड्राईव्ह जो रस्ता जातो त्या ठिकाणाहून डायरेक्ट वरळी हिंदू स्मशानभूमी या ठिकाणी त्यांचे पार्थिव जे आहे ते नेण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसू नये याची खबरदारी जी आहे ते मुंबई पोलीस वाहतूक विभागाकडून घेण्यात आली आहे. सध्या मी ज्या ठिकाणी आहे NCPA नरिमन पॉईंट येथे रतन टाटा यांचे पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात जे आलेले आहे. 4 वाजेपर्यंत इथे या ठिकाणी हे पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि मोठ्या संख्येने आपण पाहिलं त्यांचा कुटुंबीय असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अगदीच. डॅरिल, खरं तर हे एक असं व्यक्तिमत्व होतं की भारतामधल्या क्वचितच एखादी व्यक्ती असेल की ज्यांना रतन टाटा यांचं नाव माहिती नाही. अशा वेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामान्य माणसांची देखील गर्दी होणं स्वाभाविक आहे. त्या दृष्टीने कशा पद्धतीने नियोजन केलंय? नक्की जान्हवी, आपण पाहिलं तर NCPA नरिमन पॉईंट या ठिकाणी मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत. स्वतः मुंबई पोलीसचे स्पेशल CP देवेन भारती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नागरिकांना त्यासोबत आपण जर पाहिलं तर टाटा समूहाचे जे कर्मचारी आहेत त्यांना अंत्यदर्शन घेताना कुठलाही गैरसोय होऊ नये याची संपूर्ण खबरदारी जी आहे ते पोलीस प्रशासन असेल किंवा त्यांचे कुटुंबियांकडून घेतली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत, मोठ्या रांगा ज्या आहेत ते अंत्यदर्शन घेण्यासाठी लागलेले आहेत आणि याची खबरदारी असेल किंवा नियोजन असेल संपूर्ण मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. जान्हवी. जी, जी. डॅरिल, खरं तर प्रत्येक मनाला, प्रत्येक भारतीय मनाला चटका लावून जाणारी ही गोष्ट आहे आणि केवळ भारताच्या उद्योग क्षेत्रामध्येच नाही तर प्रत्येक भारतीयांच्या आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अपरिमित हानी अशी झालेली आहे हे व्यक्तिमत्व हरपण्यामुळे. डॅरिल. नक्कीच जान्हवी, आपण जसं म्हणाला की टाटा समूह हे फक्त नाव नसून एक ब्रँड होता. लोकांमध्ये टाटा म्हटलं की अनेक क्षेत्रात मिठापासून ते विमानापर्यंत टाटा प्रत्येक क्षेत्रात जे होता ते पसरला होता. आपण पाहिलं तर कार प्रोडक्शन असेल किंवा टाटा स्टील असेल किंवा अनेक खाद्यपदार्थ असेल, या ठिकाणी टाटा समूहाने आपल्या चांगल्या प्रकारे फक्त देशभरात नव्हे तर जगभरात आपलं एक नाव कमावलं होतं आणि संपूर्ण देशभरात आज दुःखाची बातमी आहे आणि महाराष्ट्रात देखील एक दुखवटा आज जाहीर करण्यात आलेला आहे. कारण की एक व्यक्तिमत्व जो होता तो लोकांमधला सोडून जो आहे तो आपल्याला गेलेला आहे. हॉस्पिटल्स असतील, आपण पाहिलं टाटा हॉस्पिटल असेल, या ठिकाणी अनेक नागरिक जे आहे ते मोफत उपचार देखील घेत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल, देश असेल किंवा जगाला एक दुःखद अशी बातमी आहे की रतन टाटा हे आपल्याला सोडून गेले आहेत आणि या ठिकाणी देखील आपण पाहू शकतात की लोक जे आहेत ते भावुक झालेले आहेत आणि अंत्यदर्शनासाठी त्या मोठ्या प्रमाणात देखील रांगा ज्या आहेत त्या लोकांनी लावलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जरी झाली असली तरी लोकांना गैरसोय होऊ नये याची खबरदारी देखील पोलीस असेल किंवा टाटा कुटुंबीय असेल त्यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे. जी, जी. आता आपल्याला नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार बऱ्याच प्रमाणात इथे नागरिकांची आणि त्यांच्या चाहत्यांची NCPA मध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला समजतंय. पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त कशा पद्धतीने ठेवण्यात येतोय, डॅरिल?
नक्कीच आणि जसं मी मगाशी म्हणालो की फक्त दिग्गज नेते मंडळी नव्हे, अभिनेता नव्हे, क्रिकेटपटू नव्हे, तर संपूर्ण टाटा कुटुंबीय असतील किंवा त्यांचे टाटा समूहाचे जे कर्मचारी असतील, जे रतन टाटा यांचे जे चाहते आहेत, ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत. सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतो की फक्त NCPAच्या आतमध्ये एवढी गर्दी आहे, बाहेर देखील रांगा ज्या आहेत ते लोकांच्या लागलेल्या आहेत. कारण की रतन टाटा यांच्या दर्शनासाठी जे आहे ते पार्थिव ठेवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे आणि पोलिसांच्या वतीने देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे. जान्हवी. जी, जी, जी. टाटा समूहाला अगदी म्हणजे टाटा हे केवळ नाव नाही तर ब्रँड बनवण्याचं काम खरं तर उद्योगपती रतन टाटा यांनी केलं आणि अगदी जसं आपण त्यांची कारकीर्द अख्खी ऐकली की एक साधा कर्मचारी म्हणून खरं तर त्यांनी सुरुवात केली होती आणि तिथपासून ते अध्यक्षपदापर्यंतची मजल त्यांनी तिथपर्यंतचा प्रवास त्यांचा खरंच सगळ्यांनाच प्रेरणा देणारा ठरला डॅरिल. जान्हवी, आपण पाहिलं तर रतन टाटा एक सामान्य माणूस होते आणि आपण जर पाहिलं तर पेट लवर म्हणून देखील त्यांची एक ओळख होती आणि सर्वसामान्यांसारखे ते जगायचे. जो त्यांचं घर आहे कुलाब येथील, ते त्या ठिकाणी देखील एका सामान्य नागरिकासारखं ते राहायचे. त्या ठिकाणी मोठ्याशा बंगल्यात किंवा डुप्लेक्समध्ये नव्हे तर एका साध्या घरात ते कुलाबा या ठिकाणी ते राहायचे आणि त्याचाच आता एक त्यांचे रतन टाटा यांना एक आपण बोलू शकतो की मोटिवेशन म्हणून अनेक लोक त्यांच्याकडे पाहतात आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक त्यांचे चाहते असतील किंवा त्यांच्या समूहात काम करणारे कर्मचारी असतील, साध्या कर्मचारी असतील किंवा मोठा त्या संस्थेतला अधिकारी असेल, हे सर्वजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अनेक लोक भावूक देखील झालेले आहेत. कारण की रतन टाटा हे जे आहे ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. जे जगभरात आणि देशभरात जे आहे त्या दुःखाचा दिवस आहे. कारण की रतन टाटासारखं एक व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलेलं महाराष्ट्रात देखील आज दुखवटा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत, त्यांचे कर्मचारी असतील टाटा कंपनीचे, ते देखील इथे जमलेले आपण जी, पाहू शकतो. जी, जान्हवी. जी, जी. धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.